नमस्कार. श्रीरामपूर सायकलिंग क्लबकडून तुम्हा सर्वांचे स्वागत. आपल्या ह्या श्रीरामपूर सायकलिंग क्लबकडून तुम्हाला रनिंग, सायकलिंग, स्विमिंग या सर्व ॲक्टिव्हिटींविषयी मार्गदर्शन मिळत असते. परंतु ह्या सर्व ॲक्टिव्हिटी दरम्यान आपला आहार कसा असला पाहिजे याबद्दल बऱ्याच लोकांना त्या बाबतीतलं ज्ञान नाही आहे किंवा त्यांच्या काही शंका आहेत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विद्या बडाक मॅडम. त्या एक क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट असून पुंतांबा येथील आशा केंद्रात गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहेत. शिवाय त्या एक आयुर्वेदाचार्य आहेत आणि त्यांनी MSc हेल्थ सायन्स आणि डायटेटिक्समध्ये पदवी ग्रहण केलेली आहे. त्यांना आरोग्यशास्त्र व आहारशास्त्रातील सखोल ज्ञान आहे. शिवाय रुग्णांच्या प्रकृतीनुसार योग्य आहार नियोजनाद्वारे उपचार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेल्या अनेक दशकांपासून पुणे येथील आशा केंद्राच्या माध्यमातून त्या रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहेत. शिवाय श्रीरामपूरमधील बऱ्याच हॉस्पिटलमधील त्या आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर स्वागत आहे डॉक्टर विद्या बडाक मॅडम यांचे. थँक्यू. सर्वप्रथम श्रीरामपूर सायकलिंग क्लबची मी आभारी आहे. त्यांनी आज मला इथे बोलवलं आणि इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मॅडम, बेसिकली आजचा इंटरव्ह्यू हा आपल्या ॲथलीटला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी दरम्यान त्यांचा आहार कसा असावा या बाबतीतलं मार्गदर्शन मिळावं ह्यासाठी आहे. तर माझा प्रश्न असेल की मॅडम, बरेच नवीन सदस्य जॉईन होतात ग्रुपमध्ये, तेव्हा त्यांचा हा प्रश्न असतो की मॅडम, आम्हाला लाँग राईडला निघण्यापूर्वी आपला काय आहार असावा असे बऱ्याचदा विचारणा होते. त्याबद्दल आम्हाला सांगाल? अगदी छान प्रश्न आहे. तर मुळात ॲथलीट म्हणजे सायकलिस्ट असो किंवा मॅरेथॉन रनर असो किंवा अगदी इतर स्पोर्ट्स खेळणारे सुद्धा लोक असतात. तर कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा आपण एनरोल करतो त्यावेळेस त्यामध्ये आपण ज्या प्रॅक्टिस करतो त्याचबरोबर आपल्याला आहाराकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की जर आपण अगदी उदाहरण घेतलं की सायकल राईड आहे, तर सायकलसाठी आपल्याला आवश्यक काय असतं, तर एनर्जी, फोकस आणि स्टॅमिना. तर अशा पद्धतीचा आहार आपण घेतला पाहिजे की आपल्या खेळामध्ये त्याचा आपल्याला सपोर्ट व्हायला पाहिजे. आपला परफॉर्मन्स हा अगदी उत्तम वाढत गेला पाहिजे. आपली मसल स्ट्रेंथ वाढली पाहिजे. आपला इंड्युरन्स वाढला पाहिजे. त्यामुळे आहार किंवा न्यूट्रिशन आणि प्लस हायड्रेशन हा मुद्दा नंतर परत येईनच डिटेलमध्ये, पण न्यूट्रिशन आणि हायड्रेशन यांचा उत्तम सपोर्ट तो खेळ खेळताना त्या खेळाडूला किंवा त्या ॲथलीटला मिळाला तर नक्कीच त्याचा परफॉर्मन्स खूप छान होतो आणि अगदी ॲक्टिव्हिटीनंतर जी रिकव्हरी आहे ती सुद्धा लवकर व्हायला मदत होते. त्यामुळे अगदी आजचा आपला पहिला प्रश्न आहे की खेळायला जाण्यापूर्वी किंवा रन करण्यापूर्वी किंवा सायकल करण्यापूर्वी आपण काय आहार घेतला पाहिजे. तर येस, त्यामध्ये आता हा जो मुद्दा आहे ना वैशाली, त्यात कसं आहे की तुम्ही मुळात कधी त्याच्या अगोदरचा पिरियड हा किती वेळाचा आहे, म्हणजे राईड करायची आहे, सायकल राईड करायची किंवा रोजचं ट्रेनिंग आहे, वर्कआउट आहे, तर याच्या अगोदर किती वेळ आहे. तर 2 तास अगोदरपर्यंत तुम्ही अगदी छान उत्तम असं स्नॅक्स घेऊ शकता, म्हणजे नाश्ता ज्याला आपण म्हणू. पण तो असा असायला हवा की जो पुढे जाऊन तुम्ही 1 तास किंवा 2 तास जी प्रॅक्टिस करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी त्यातनं मिळाली पाहिजे, असा स्नॅक्स किंवा नाश्ता आपण केला पाहिजे. मग त्यामध्ये मुळात एनर्जी हा शब्द जेव्हा मी वापरते याचा अर्थ एक डाऊट मी आधीच इथे क्लिअर करते की आपण कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हटलं किंवा वर्कआउट म्हटलं तर आपल्याला पहिल्यांदा आठवतं प्रोटीन प्रोटीन प्रोटीन. करेक्ट. पण एक लक्षात घ्या, जेव्हा आपण सायकल किंवा मॅरेथॉन रन करतो त्यावेळेस जो इंड्युरन्स ॲक्टिव्हिटी आहे याच्यासाठी जी एनर्जी आपल्याला लागते त्याचा प्रमुख स्रोत हा कार्बोहायड्रेट असतो. त्यामुळे आपण प्री राईड किंवा ड्युरिंग राईड किंवा पोस्ट राईड घेणार तर यात प्रोटीन बरोबर कार्बोहायड्रेटलाही जास्त तेवढ्या बरोबरीपेक्षा किंबहुना थोडं जास्त महत्त्व आहे. तर प्री राईड न्यूट्रिशन घेताना जो आधी जर 2 तास आधी वेळ आहे, 1.5 ते 2 तास, तर त्यावेळेस तुम्ही असा आहार घेतला पाहिजे ज्याला आपण थोडे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट प्लस थोडं प्रोटीन आणि काही त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात फॅट असं चालेल. पण आता हे म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तर हे अगदी थेरॉटिकल किंवा सायंटिफिक वर्ड झाले. पण याचं उदाहरण म्हणजे काय, तर जसं आपण म्हणतो ओट्स पोरीचे आहे की ज्याच्यामध्ये थोडे फायबर पण आहे आणि ते दह्यामध्ये किंवा दुधामध्ये तुम्ही ओट्स भिजवून ठेवले आणि त्यामध्ये खजूर, ड्रायफ्रुट्स, अंजीर, काळे मनुका हे टाकले आणि थोडे नट्स, बदाम 4 ते 5 असं भिजवून ते एक मील आपण तयार केलं आणि ते आपल्या राईडच्या किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीच्या 1.5 ते 2 तास आधीपर्यंत तुम्ही घेऊ शकता.
आता अगदी ओट्स सगळ्यांनाच चालतात असं नाही, बरोबर. तर अगदी आपल्याकडे सहज अवेलेबल होणार म्हणजे एक राजगिऱ्याचा लाडू. राजगिऱ्याचा लाडू तुम्ही दुधामध्ये भिजवून आणि पुन्हा त्याच्यात नट्स आणि ड्रायफ्रुट्स असं एकत्र करून एक मील तुम्ही तयार करून 1.5 ते 2 तास आधी घेऊ शकता. किंवा अगदी बरं. केळी आणि एक उकडलेलं अंड, पीनट बटर सँडविच अरे वा, किंवा छान. इडली, 2 ते 3 इडली आणि चटणी, बरोबर. असा जो नाश्ता आहे हा आपण 1.5 ते 2 तास राईडच्या अगोदर घेऊ शकतो. ओके. अगदी तुम्हाला अर्धा तास वेळ आहे अगोदर. म्हणजे जनरली असं होतं की पहाटेच्या तुमच्या सायकल राईड आहे, बरोबर. 6 वाजता जायचं आणि तुम्ही अगदी 5:30ला उठून मग आता अर्धाच तास वेळ आहे. बरोबर. मग अशा वेळेस काय घेईल, अशा वेळेस आपल्याला इन्स्टंट एनर्जी देणारे कार्बोहायड्रेट म्हणजे ते अगदी जसं की- सहज होतात. उदाहरणार्थ केळी म्हणजे कुठलंही फळ ओके, ज्याला प्रिपरेशन लागणार नाही आणि थोडक्यात. फळ की ज्याच्यात फ्रुक्टोज एनर्जी जी सहज डायजेस्ट होतं. बरोबर. म्हणजे जसं केळी आहे किंवा खजूर आहे, 2 ते 3 खजूर आणि ऍपल ऍपल पण Apple चालेल, आहे. पण त्यातल्या त्यात केळी आपल्याकडे सहज अवेलेबल आहे आणि 12 महिने आपल्याला ओके. मिळते. बरं. त्याच्यामुळे आपण ते पण घेऊ शकतो. म्हणजे कुठलंही एखादं फळ, ड्रायफ्रुट्स असं घेऊ शकतो. अगदी फार तुम्ही ट्रेन असाल तर मग बरोबर. जर तुम्हाला सूट होत असेल तर एखादं एनर्जी जेल हे बरं. पण चालेल. तर राईडच्या अगोदर किंवा कुठल्याही खेळाच्या अगोदर आपण म्हणूया बरोबर. की एक 1.5 ते 2 तास आधी तुम्ही एक चांगला नाश्ता करू शकता, पण अर्धा तास अगोदर तुम्ही मग हेवी नाश्ता नाही हेवी खाणार. नाश्ता नाही करू. आणि जर तुमची राईड करण्यापूर्वी किंवा तुमच्या रनिंग पूर्वी जर तुम्हाला सफिशियंट वेळ आहे तर 2 तास असेल तर तुम्ही हेवी कार्बोहायड्रेट्सकडे, जसं मॅडमने एक्सप्लेन केलं तसं आपण घेऊ शकतो. किंवा जर तुमच्याकडे वेळ नाहीये तर तुम्ही फ्रूट घेऊ शकता, जसं की बनाना आहे, ऍपल आहे, आहे, खजूर आहे. किंवा ड्रायफ्रुट्स, खजूर खजूर आहे. आहे. हा, अगदी अशा पद्धतीने घेऊ शकतो. बरोबर. आणि याचबरोबर पाण्यालाही तितकंच महत्त्व द्या. हां. हायड्रेशन 1.5-2 तास आधी तुम्ही अर्धा लिटर पर्यंत पाणी पिऊ शकता. पण आता खेळायला जायचं किंवा आपली ऍक्टिव्हिटी सुरू करायच्या 15 मिनिटं आधी आपण एक ग्लास म्हणजे 200 ते 250 ml पर्यंत पाणी पिऊ शकतो. आता ह्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण सांगतोय ह्या सगळ्यांना सेम लागू होतील असं नाही, हे जनरलाइज आहे. प्रत्येक पर्सन टू पर्सन ह्या गोष्टी चेंज होत जातात. किंवा वेदर कंडिशन आहे, आता इतकं सध्या घाम येतोय आणि हॉट क्लायमेट आहे आणि इतकं ह्युमिडिटी आहे की साधं पाणी पिण्यापेक्षा त्यात पिंच ऑफ सॉल्ट टाकून तुम्ही आधी घेऊ शकता. किंवा थोडं इलेक्ट्रोलाइट असलेलं पाणी तुम्ही आधी घेऊ शकतात. म्हणजे हे डिपेंड आहे वेदर कंडिशन, ती व्यक्ती, त्याची इंटेन्सिटी, यानुसार ह्या गोष्टींमध्ये वेळच्या वेळी आपल्याला बदल करावे लागतात. मॅडम ते एनर्जी बार्स जे अवेलेबल आहेत येस येस ते कन्झ्युम करू शकतो आणि ते किती वेळ आधी खाऊ हां, शकतो? तर आता एनर्जी बार जर आपल्याकडे आहे, म्हणजे मी म्हणेन एनर्जी बार तो मग रेडीमेड असेल किंवा आपला घरगुती आपण म्हणू नट्स आणि ड्रायफ्रुट्सचा एक मध्यम आकाराचा लाडू असेल तर तो तुम्ही घेऊ शकता 40 ते 50 मिनटं अगोदर, काही हरकत नाही. जो आपण स्नॅक्स म्हणतो त्याच्यामध्ये म्हणजे डिपेंड आहे की त्यात तुम्ही काय काय इन्ग्रेडियंट घातले. म्हणजे जर त्याच्यात आता जनरली आपण जर ड्रायफ्रुटचा लाडू म्हटलो त्याच्यात तूप भरपूर असतं, खोबरं पण असतं की तो पचायला थोडा जड अशा पद्धतीचा जर असेल तर मग तो आपण नक्की 1 ते 1.5 तास अगोदर घ्यावा. पण अगदी तुम्ही खजूर रोल बनवलाय ज्यात फक्त खजूर आहे, मनुका आणि थोडे बदाम आहे, यस ते तुम्ही जस्ट अर्धा तास आधी घेऊ शकता. म्हणजे काय कंटेंट त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहे त्यानुसार आपण ते ठरवावं. किंवा जर आता तुम्ही अगदी म्हटले की रेडीमेड आहे तर त्याच्यावर काय मॅक्रोन्यूट्रियंट्स आहे ते तुम्ही वाचा. तुम्हाला हे इझी आहे म्हणजे इन्स्टंट एनर्जी देणारे आहे तर यस आपण ते घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे अगदी तुम्ही 1.5 तास आधी घेऊ शकता आणि सिम्पल इन्ग्रेडियंट असतील त्याच्यामध्ये, फार प्रोटीन वगैरे जास्त नसेल तर यस तुम्ही अर्धा तास आधी पण घेऊ शकता. आणि वेळेचं बंधन काय, तर आता मी जसं मगाशी म्हटली की प्रोटीनचं आपल्याला फार असतं की आपण मग प्रोटीन घेतलेच पाहिजे का? तर आता समजा आपण म्हटलं की चणे आहेत आपले भिजवलेले चणे, तर बऱ्याचदा असं होतं की ऍक्टिव्हिटीच्या आधी मग लोक आपण प्रोटीन खाऊन जायचंय म्हणून मग आपण सगळे जर भिजवलेले एक बाउलभर चणे आधी खाल्ले तर ते नक्की डायजेशनला त्रास देणार. तुम्हाला ब्लोटिंग होऊ शकतं आणि ऍसिडिटी वाढू शकते. बरोबर. मग ज्या पचायला सोप्या आहे पण एनर्जी देणाऱ्या गोष्टी आहेत Correct. अशा आपण घेणं हे अगदी सहज लक्षात ठेवण्यासारखं आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रोटीन हे बेसिकली रिकव्हरीसाठी आहे. काम करतात. म्हणजे तुम्ही राईड नंतर त्याचा विचार करू शकता. बरोबर बरोबर. तर सकाळी तर तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सच घेणं असं महत्वाचं आहे. तसंच मॅडम मला विचारायचं आहे, सायकलिंग करताना अचानक काही लोकांना थकवा जाणवतो, त्यासाठी काही करता येईल का? येस, आता ह्याच्यामध्ये असं आहे, आपण जेव्हा न्यूट्रिशनचं बघतोय तर अगदी मगाशी हा मुद्दा आपला मला राहून गेला सपोज, तर न्यूट्रिशन म्हणतो आपण असं प्री राईड आपण काय खायचं हे महत्त्वाचं आहे. तसंच ड्युरिंग राईड आपण काय काय खाल्लं पाहिजे. म्हणजे अचानक जो थकवा येतो तो कसा टाळायचा आहे, तर अचानक थकवा काय येतो तर आपले जेवढे एनर्जी स्टोअर आहे
म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोजन स्वरूपात एनर्जी ही स्टोअर होते किंवा ग्लुकोजचं फॉर्म म्हणजे कार्बोहायड्रेटचा स्टोअर फॉर्म काय तर ग्लायकोजन आहे, तो लिव्हर आणि मसलमध्ये स्टोअर होत असतो. ओके. आणि ह्या आपल्याला वेळोवेळी जसं जसं आपली ॲक्टिव्हिटी वाढते, इंटेन्सिटी वाढते, तसं तेच स्टोअर आपल्याला एनर्जी म्हणून वापरले जातात. बरं. मग अशा वेळेस आपण प्री राईड न्यूट्रिशन व्यवस्थित घेतलं असेल तर आपल्या शरीराला ती एनर्जी मिळत राहते. पण ड्युरिंग राईड जर बघितलं तर 1 तासापर्यंत आपल्याला जनरली कार्बोहायड्रेट किंवा एनर्जी सप्लायची गरज पडत नाही, कारण हे जे स्टोअर ग्लायकोजन आहे हे मसलमधले किंवा लिव्हरमधले हे आपल्या शरीराला एनर्जी पुरवत राहतात. पण 90 मिनिटापेक्षा किंवा 1 ते 1.5 तासानंतर मात्र हे स्टोअर्स हे कमी व्हायला लागतात किंवा ते खर्च केले जातात. तर मग ते पुन्हा रिप्लेनिश करण्याची गरज आहे. मग जर आपण 1 ते 1.5 तासानंतर ड्युरिंग राईड पुन्हा एकदा शरीराला कार्बोहायड्रेटचा सप्लाय केला, एनर्जी दिली, तर हे जे आपले ग्लायकोजन स्टोअर आहे हे पुन्हा रिप्लेनिश होतात, आपल्याला पुन्हा पुन्हा भरून येतात आणि आपल्याला एनर्जी मिळत राहते. त्यामुळे राईड चालू असताना जो अचानक थकवा येतो तो येत नाही, तो पण टाळता येईल आणि आपली परफॉर्मन्स ही चांगली होत राहते. आणि जसं आपण न्यूट्रिशनचा विचार करतो, ह्या सगळ्यांमध्ये हायड्रेशनचाही आपण तितकाच विचार केला पाहिजे. बरोबर की 1 तासापर्यंत तुम्ही प्लेन वॉटर घ्या. जनरली 1 तासाला आपल्याला अर्धा पाऊण ते 1 लिटरपर्यंत पाणी लागतं, डिपेंड अपॉन क्लायमॅटिक कंडिशन. 1 लिटरपर्यंत पण तुम्ही तासभरात पाणी पिऊ शकता. 1 तासापर्यंत तुम्हाला प्लेन वॉटर सफिशियंट आहे. पण 1 तासापेक्षा तुमची ॲक्टिव्हिटी जास्त वेळ असेल, तुम्ही 2 तास 3 तास राईड करताय, तर अशा वेळेस तुम्ही विथ इलेक्ट्रोलाइट्स ते पाणी घेणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्ही जे ORS सोल्युशन आहे किंवा आपण नॅचरली जर गेलो की नॅचरल काय घ्यायचं आहे आपल्याला, तो कोकोनट वॉटर विथ पिंच ऑफ सॉल्ट हे तुम्ही घेऊ शकता. बऱ्याचदा आता तुम्ही इतक्या सायक्लॉथॉन केलेल्या आहेत, त्याच्यात तुम्हाला दिसतात की फ्रुट्स असतात त्याच्यावर सॉल्ट टाकून नसतात किंवा बऱ्याच ठिकाणी सोडियम अवेलेबल असतं. स्पोर्ट्स ड्रिंक आहेत. तर मग ह्या सगळ्याचं हायड्रेशन आणि न्यूट्रिशनसाठी वापर झाला. बरोबर. म्हणजे इलेक्ट्रोलाइटची कमतरताही भरून निघाली पाहिजे. प्लस एनर्जीची सुद्धा 1.5 तासानंतर तुम्हाला कार्बोहायड्रेट पण घ्यायचे. मग ते किती घेतले पाहिजे, तर साधारणतः 1 तासानंतर जर आपण म्हटलं तर तुमची ॲक्टिव्हिटी साधारण 1.5 तासापेक्षा जास्त आहे, तर पहिले 1.5 ते 2.5 तास आपल्याला ढोबळ मानाने 30 ते 60 ग्रॅमपर्यंत कार्बोहायड्रेट लागतात. म्हणजे तासाला आपण 60 ग्रॅम कार्बोहायड्रेट म्हणू शकतो. मग हे एकदम कन्झ्युम करायचं का, किंवा पाणी सुद्धा जर आपण म्हटलं की 1 लिटर पाणी घ्यायचं, पण मग ते एकदम घ्यायचं का, तर तसं नाही. ते सिप ऑफ वॉटर घ्या. मध्ये मध्ये 15-15 मिनिटांनी तुम्ही थोडं थोडं पाणी घेऊ शकता किंवा इलेक्ट्रोलाइट्स घेऊ शकता. तसंच कार्बोहायड्रेट जर आपण 60 ग्रॅम आपल्याला 1 तासात घ्यायचंय, म्हणजे आपण 20 ते 25 मिनिटांनी 20-20 ग्रॅम कार्बोहायड्रेट घ्यायचे. पण अगेन कसं करायचं, आपण तसं नाही. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण म्हणूया, आपण एक मध्यम आकाराचं केळी खाऊ शकतो 20 ते 30 मिनिटाला. कधी ग्लुकोज बिस्किट काही ठिकाणी स्टॉलवर अवेलेबल असेल, तुम्ही ते घेऊ शकता. 3 ते 4 खजूर खाऊ शकतात. एनर्जी जेल त्याच्यावर तर लिहिलेलंच असतं 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट आहे, 20 ग्रॅम आहे, तुम्ही ते पण घेऊ शकता. तर अगदी. आणि मग तुमची जर राईड म्हणजे खजूर, अगदी दुसरे ड्रायफ्रुट्स आहे, नट्स वेगळे आणि ड्रायफ्रुट्स वेगळे. तर ड्रायफ्रुट्स म्हणजे खजूर, काळे मनुका आहे, केळी, कधी कधी संत्री अवेलेबल असेल तर संत्री घेऊ शकतात. आणि रेडीमेड जे एनर्जी जेल असतात ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. 2.5 तासापेक्षा पुढे जास्त झालं तर हे प्रमाण तुम्हाला वाढवावं लागतं. तुमची राईड जर लॉंग अल्ट्रा इंडुरन्स असेल, बरेच लोक BRM साठी जातात, मग त्यांच्यासाठी 100 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 120 ग्रॅम कार्बोहायड्रेट हे पर आवर घ्यावे लागतात. पण तसंच आहे की हे सगळं व्यक्तीनुसार बदलतं. आणि हे सगळं अगदी राईडच्या दिवशी तुम्ही ठरवलंय किंवा तुमचा इव्हेंट आहे, रन आहे, आणि त्या दिवशी तुम्ही ठरवताय की आता मी हे जेल घेणार आहे, की मी आता मी 4 खजूर खाणार आहे, तसं नाही. हे सगळं स्वतः सेल्फ ऑब्झर्व पाहिजे, ट्रायल अँड टेस्टेड पाहिजे. की आधी जेव्हा तुमचे प्रॅक्टिस सेशन होतात, म्हणजे आता समजा तुम्ही सगळे पंढरपूर वारीची तयारी करताय, तर मग त्याच्यासाठी 2 महिने 3 महिने अगोदरपासून तुमची जी प्रॅक्टिस चालू आहे, त्यात 1 तास तुम्ही जाताय, 2 तास जाताय, तर हे चालू असताना तुम्ही स्वतःवर ते ट्रायल घेतलं पाहिजे की साधारणतः मला किती वेळानंतर थकवा आल्यासारखं वाटतोय, की मला तहान लागतीये, मग मी कुठल्या वेळेस आता पाणी घेतलं पाहिजे किंवा स्पोर्ट्स ड्रिंक घेतलं पाहिजे, मी काय कॅरी करू शकते. आता आपण जेव्हा कार्बोहायड्रेटचा उल्लेख करतो तर बटाटे सुद्धा उत्तम सोर्स आहे कार्बोहायड्रेटचा. पण हे इट इज नॉट कन्व्हिनियंट. ते तुम्ही उकडलेला बटाटा स्वतःबरोबर कॅरी करणं उन्हामध्ये ते खराब होऊ शकतं. तुम्ही ते नंतर त्याचा वापर म्हणजे आता अशा गोष्टी ज्या आहेत ते ह्या सगळ्या आपण प्रॅक्टिसने आणि ट्रायल अँड टेस्टेड पाहिजे.
म्हणजे जनरली मी सगळ्यांना सांगते की ॲटलिस्ट राईड किंवा तुमचा जो इव्हेंट आहे त्याच्या एक आठवडा काही नवीन पदार्थ ट्राय नका करू खाण्यामध्ये. बरोबर. तुमच्या शरीराला ज्याची सवय, म्हणजे आता इतक्या प्रकारचे बाजारात एनर्जी जेल किंवा इलेक्ट्रोलाइटचे टॅबलेट्स अवेलेबल असतात, पण आपल्याला काय सूट करतं हे आपण बरोबर आहे. ट्राय करून Correct. मगच घेतला पाहिजे. आणि ते सुद्धा प्रॅक्टिस सेशनमध्ये साधारणतः राईडच्या एक 4-8 दिवस आधी तरी हे नको. त्यावेळेस आपण आपलं तोपर्यंत आपला प्लॅन, न्यूट्रिशन प्लॅन हा फिक्स झाला पाहिजे की आपल्याला असं करायचं, इतक्या वेळानंतर हे खायचं. सो तुमचं काम पुढे सोपं होईल. करेक्ट. तर थँक्यू मॅडम, तुम्ही खूप छान सांगितलं की जेव्हा तुम्हाला लॉंग राईड प्लॅन करायच्या, जेव्हा तुम्ही BRMसाठी तयारी करताय, तेव्हा अचानक कुठलाही आहारात बदल करू नका. जे आहे ते साधारण एक आठवड्यापूर्वी तुमच्या आहारात बदल करत या, म्हणजे तुम्हाला तुमच्या लॉंग राईडच्या वेळेला त्रास होणार नाही. तर मॅडम, तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं की पाण्याचं प्रमाण किती असावे आणि किती पाणी हवं, ते ठीक आहे. पण मग इलेक्ट्रॉलची जी गरज पडते ती आपण घरी काही पेयांथ्रू पेय बनवून आपण त्याची गरज भागवू शकतो का इलेक्ट्रॉलची? इलेक्ट्रोलाइटची बेसिकली. आता घरगुती जर म्हटलं ना, आपण लिंबू सरबत बनवतो मीठ टाकलेलं, ते पण चालेल. किंवा अगदी आपण ॲक्च्युली ज्याला पन्ह किंवा तुम्ही हे म्हणता काही कोकम सरबत आहे, पण जे बाजारात मिळतात ना, बऱ्याचदा त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे तो शुगर क्रश होण्याच्या शक्यता असतात. मग आपण घरी बनवून कंट्रोल शुगर, म्हणजे जरुरीपेक्षा जास्त पण नको, जे आपलं ORS सोल्युशन आहे स्टँडर्ड WHO दिले साध, तर त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तशा पद्धतीने घरी बनवू शकतो, तसं घेऊ शकतो. किंवा मग स्पोर्ट्स ड्रिंक आहेत, आणि नॅचरली जर आपण म्हटलं तर कोकोनट वॉटर येतं, ते आपण घेऊ शकतो. ओके, म्हणजे आपण लॉंग राईड दरम्यान रस्त्यात आपल्याला कोकोनट वॉटर मिळालं किंवा मॅडम, बाकी फ्रूट ज्युसेस बद्दल काय सांगाल तुम्ही? जर फ्रूट ज्युसेस जर म्हणाल तर जे रेडी एखाद्या स्टॉलवर अवेलेबल आहे त्याच्यासाठी आपण फार हे नाही. जर तुम्हाला ते रिलायबल असेल, स्टँडर्ड असेल तर तुम्ही घ्या. नाही तर, कारण काय होतं, फ्रूट ज्यूस म्हटलं ना की ती फक्त साखर येते, त्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, काही फळांमध्ये, आता केळी सारखं आहे ज्यात पोटॅशियम, त्याच्यातनं आपल्याला पोटॅशियम मिळतं, किंवा नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम आहे. आणि जेव्हा ज्यूस बनलं जातं मग त्यात फक्त त्यातलं ज्यूस म्हणजे साखरच बऱ्याचदा येते, मग त्यात आपल्याला सॉल्ट टाकावे लागेल. तो तुम्ही बेस म्हणून वापरू शकता आणि त्यात सॉल्ट ऍड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही फ्रूट ज्यूस घेऊ शकता. पण मला असं वाटतं की हे जास्त बेटर ऑप्शन आहे की डायरेक्ट फळ खाणं हे जास्त आहे. आणि तुम्हाला इलेक्ट्रोलाइट्स कॅरी करणं किंवा मग सरबता म्हणून नेण्यापेक्षा कन्व्हिनियंट म्हणजे तुम्ही त्याचे टॅब्स यूज करू शकता, टॅबलेट, आणि मग त्या पाण्यात टाकून तुम्ही ते घेऊ शकता. नक्कीच. शिवाय मॅडम, लॉंग राईड नंतर बऱ्याच जणांचं आहे ना थकवा जाणवतो त्यांना, स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी त्यांनी कुठला आहार घ्यावा पोस्ट राईड, याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? तर आतापर्यंत आपण बघितलं की प्री राईड, ड्युरिंग राईड आणि आता आपण पोस्ट राईड करतो. तर पोस्ट राईड जेव्हा आपण म्हणतो तर हा जो पिरियड आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रिकव्हरीसाठी पिरियड आहे. आणि याच्यासाठी आपण 4R फॉर राईड असं म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की हा रिकव्हरीचा पिरियड आहे. मग ह्याच्यात काय 4R गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. तर R फॉर रिहायड्रेट, म्हणजे आपण पूर्ण 2 तास 3 तास किंवा त्यापेक्षाही जास्त काळ तुम्ही राईड केले आहे, रन केला आहे, तर जेवढं तुमचं आपलं पाण्याचा लॉस झाला आहे प्लस सॉल्ट्स, इलेक्ट्रोलाइट्स शरीरातनं लॉस झाले ते भरून काढण्यासाठी रिहायड्रेशन, म्हणजे पाणी प्या विथ इलेक्ट्रोलाइट्स घ्या. त्यानंतर दुसरा R येतो तो म्हणजे रिप्लेनिश. तर आपण ॲक्टिव्हिटी करताना आपण जसं बोललो ग्लायकोजन स्टोअर आपले डिप्लीट्स होत आहे, ते पुन्हा भरून काढण्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेट्सची गरज आहे. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे रिपेअर. मग रिपेअर कसलं, तर आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो, त्यात आपल्या मसलचं वेअर अँड टिअर होतं, मसल ब्रेकडाऊन होतात, त्या स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला सर्वात आवश्यक घटक आहे प्रोटीन. तर या ठिकाणी आपण प्रोटीन घेतलं गेलं पाहिजे. मग आता याचं उदाहरण म्हणजे काय झालं, तर आपण पाणी घेतोय, याच्यासाठी आता या ठिकाणी आपण केळीसारखा वापर करू शकतो. किंवा अगदी आपण याचं केळी झालं किंवा बिस्किट्स असतील तर ते तुम्ही कार्बोहायड्रेट म्हणून ते घेऊ शकता, फ्रूट घेऊ शकता. पण प्रोटीनकडे खास बघायला गेलं तर सगळ्यात चांगलं म्हणजे अंडी. जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांनी पोस्ट राईड याच्यामध्ये अंडी जरूर घ्यावी प्रोटीन सोर्स म्हणून. किंवा अगदी ज्या शक्य आहे ज्यांना तर त्यांनी व्हे प्रोटीनचा पण वापर करू शकता. तर व्हे प्रोटीन घातलेले जे प्रोटीन शेक असतात, मिल्क शेक आहे किंवा बनाना शेक आहे, स्मूदी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हे प्रोटीन घातलंय ते तुम्ही घेऊ शकता.
आणि अगदी आपण म्हटलं की आपल्याला नॅचरल डाएटमधनंच घ्यायचं आहे, बरोबर. तर पोस्ट राईड किंवा पोस्ट वर्कआउट जर तुम्ही घेताय तर त्यामध्ये प्रामुख्याने मग अगदी कर्ड राईस आहे तुमचा, त्याच्याबरोबर बॉइल्ड एग घेतला, किंवा तुम्ही काय नट बटर सँडविच घेतलाय त्याच्याबरोबर बॉइल्ड एग घेताय, किंवा मूग चिला घेतला ज्याच्यामध्ये पनीर किसून टाकलेलं आहे, तर हे प्रोटीन रिच डाएट तुम्ही त्यावेळेस घेतलं पाहिजे. प्लस त्यात कार्बोहायड्रेट येत आहे, तर दाल चावल, कर्ड राईस विथ एग और पनीर असं आपण घेऊ शकतो, जे राईडसाठी महत्त्वाचं आहे. बरं, ही मग स्प्राउट्स बद्दल काय सांगाल? हां, हां. मूग, मटकी, मटकी, लोकांचा yes. उद्देश काय असतो? अरे प्रोटीन खायचंय, चला मग मूग खाऊया, मटकी खाऊया, खाऊया, yes. हरभरा खाऊया, पण आणि तो कुठल्या स्वरूपात घेतला हां, पाहिजे? विच हां. इज आयडिया? येस, तर आता जे आहे पूर्ण स्प्राउट्स किंवा कडधान्य हाही शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम प्रोटीनचा सोर्स अगदी होऊ शकतो, काहीच हरकत नाही आहे. पण एक आहे की आपण जे हे प्रोटीन म्हणतो शाकाहारातलं, तर बऱ्याचदा डाळी, कडधान्य हे जे आहे हे कम्प्लीट प्रोटीन नाही होत त्याच्यामध्ये प्रामुख्याने. आणि जेव्हा आपण प्रोटीन घेतो त्यावेळेस प्रोटीनचं मेन आपण काय विचार केला पाहिजे, क्वालिटी ऑफ प्रोटीन, म्हणजे त्याच्यामध्ये जे इसेन्शियल अमायनो ॲसिड आहेत ते पूर्णपणे आहे का. तर बऱ्याचदा शाकाहार जसं आता आपले डाळी आहेत तर यामध्ये मिथिओनिन हे जे एक अमायनो ॲसिड आहे ते नसतं, मग आपण राईस घेतो, मग दाल राईस हे जेव्हा कॉम्बिनेशन करतो तेव्हा ते कम्प्लीट प्रोटीन होतं, म्हणजे त्याची क्वालिटी वाढते आणि त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होतं, जे आपल्याला रिकव्हरीला हेल्प करतं. तर येस, कडधान्य किंवा हे तुम्ही घेऊ शकता, अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही. तर नक्की घ्या, तर त्याला कॉम्बिनेशन करा. जसं मी बोली मूग चिला घेतोय आपण, तर त्याच्यात तुम्ही थोडं नाचणीचं पीठ ॲड करा, किंवा दाल राईस किंवा इडली सांबार हे उत्तम उदाहरण आहे ज्यात डाळ आणि तांदूळ दोघांचं हे होतं. तर अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन करून जर आपले डाळी कडधान्य घेतलं ते चांगलं आहे. आणि अजून एक की फक्त कच्चं कडधान्य किंवा फक्त मोड येऊन कडधान्य खाणं, तर हे एवढं डायजेस्ट होत नाही. म्हणजे बऱ्याचदा म्हणतात की मग शिजल्याने त्याचं प्रोटीन कमी होतं, हा गैरसमज आहे. शिजल्याने प्रोटीन कमी होत नाही, उलट ते पचायला खूप सहज जातं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे कडधान्य हे तुम्ही भिजवून मोड आणून पण शिजवून खा, असं मी सांगेन. बरं, आपण प्रोटीन, कार्ब्स बद्दल बोललो, पण मॅडम फायबर बद्दल काय? हां, अगदी त्याबद्दल जरा मार्गदर्शन. येस. आता याच्यात एक मी अजून सांगेन की फायबर, येस, आपण म्हणजे सलाड घेतोय आपल्या ह्याच्यामध्ये, किंवा आपण आता आफ्टर राईड आपण घेणार आहोत, तर मग आपण चिया सीड हा एक रिच फायबर आहे. तर तुम्ही समजा काही प्रोटीन शेक बनवलं आहे, त्यात तुम्ही चिया सीड, टीस्पून ऑफ चिया सीड टाकू शकता. मोड आले कडधान्य, मुळात स्प्राऊट जे असतात ते पण फायबर असतात, तर फायबर आपण जरूर ॲड करावे. सो आपलं डायजेशन त्याने चांगलं होतं. आणि मुळात आपण जे म्हणतो की रिफाईन कार्ब म्हणजे मैदा किंवा तत्सम पदार्थ न खाता आपण जेव्हा होल ग्रेन घेतो किंवा सालासहित डाळी वापरतो, त्यातल्या त्यात आपल्याला जास्त फायबर कंटेंट त्यातनं मिळतो. त्यामुळे याचा आपल्या आहारात नक्की समावेश करावा. बरं, एक विचारायचं होतं मॅडम, हाऊ मच सॅलड इज टू मच सॅलड? की जास्त सॅलड खाल्ल्याने जास्त हेल्दी होतं असं काही आहे का, किंवा एन्ड्युरन्समध्ये काही फरक पडतोय का? नाही. ॲक्च्युली आता आपण जसं बोललो की इंड्युरन्स जे आपण म्हणतो की आपला स्टॅमिना वाढला पाहिजे, तर याच्यासाठी फक्त सॅलड खाल्लं म्हणजे नाही, तसं नाही होत. त्याच्यासाठी तुम्हाला कार्ब्स, आणि आपण तर आत्ता बघितलं की आपल्याला सहज पचणारे असे कार्ब्स घ्यावे. इवन मी सांगेन की काय खायचं नाही, म्हणजे प्री राईड किंवा ड्युरिंग राईड हा विचारणार होते की तुम्हाला दुसऱ्या दिवशी माहिती राईड आहे, तुमचा आदल्या दिवसाचा आहार कसा असावा, किंवा आपण जे म्हटलो की 2 तास आधी तुम्ही खा, पण मी बोलली तसं असं भरभरून तुम्ही हरभरे खाल्ले तर पोट दुखणार आहे. तसंच खूप तळलेला प्रकार खाल्ला, खूप फॅटी खाल्लं, किंवा अननेसेसरी 2-2 प्लेट तुम्ही फक्त सलाड खाल्लंय असं आहे, तर मग ब्लोटिंग होणार बऱ्याचदा, ज्याची गरज नाही आहे. ते जास्त प्रमाणामध्ये आलं तर त्याचा त्रासच होणार आहे. त्यामुळे असं क्वांटिटी नाही आहे, कारण आपण असं मोजून याला इतकं असं नाही होत, कारण ते प्रत्येक व्यक्तिपरत्वे किंवा त्याची जी थाळी आहे त्याच्यात त्याला किती द्यायचं आहे आपल्याला, मग फायबर आहे, कार्ब्स आहे, हे आपण ठरवतो. मग त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आहे. तर नाही, त्या म्हणजे फायबर आणि त्यामुळे इंड्युरन्स वाढेल असं संतुलन साधलं पाहिजे. हां, सगळ्या गोष्टींचं प्रपोर्शन, प्रोटीन, फायबरचं असं झालं पाहिजे. पण मॅडम, लॉंग राईडमध्ये काही जणांना क्रॅम्प्सचा त्रास होतो बऱ्याच वेळेस, तर ते टाळण्यासाठी काही आहारात बदल आहे सुचवता येतील? तर आपण मगाशी बोललो की ॲक्च्युली आपल्याला आपली जी एनर्जी आहे कार्बोहायड्रेट मार्फत मिळते, ती कॉन्स्टंट त्याचा सप्लाय झाला पाहिजे. जसं आपण मगाशी पण डिस्कस केलं की दर 20 ते 25 मिनिटांनी आपण कार्ब्स घेतले पाहिजे.
एनर्जी घेतली पाहिजे, इलेक्ट्रोलाइट्स घेतले गेले पाहिजे. जर क्रॅम्प स्पेसिफिकली येतात तर सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याचं युक्त असं आपण इलेक्ट्रोलाइट्स वॉटर हे कन्झ्युम केलं पाहिजे. त्यामुळे मग ह्या गोष्टी टाळल्या जातील. पण त्याचा सप्लाय व्यवस्थित स्टेबल झाला पाहिजे. म्हणजे एकदाच घेतलं मग खूप वेळ नाही घेतलं असं नको व्हायला. तर ते घेतलं गेलं पाहिजे. महिला आणि पुरुष सायकलिस्ट ह्यांच्या आहारामध्ये काही बदल होतात का किंवा काही फरक पडतो नाही. का? आता सायकलिस्ट किंवा आपण म्हणू महिला आणि पुरुष, तर महिला आणि पुरुष एवढ्या एका गोष्टीने नाही, तर मी म्हणते प्रत्येक व्यक्तिपरत्वे ह्या गोष्टींचा बदल होतो, पर्सन टू पर्सन होतो. मग येस, आता आपल्या कुठल्याही व्यक्तीला आपण डाएट देतो किंवा त्याचा डाएटचा विचार करतो, त्यावेळेस फक्त त्याचं जेंडर मेल आहे, फिमेल आहे, त्याचं वय काय आहे, त्याची उंची किती आहे, त्याचं वजन किती, त्याची लाईफस्टाईल काय, सिडेंटरी आहे की हेवी वर्कआउट करतो की मॉडरेट ॲक्टिव्हिटी आहे, प्लस त्याला काही कोमॉर्बिडिटीज आहेत का, म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीज, आणि त्याचा BMR, त्याचं मेटाबॉलिझम किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्याला डाएट देत असतो. त्यामुळे येस, त्या व्यक्तीनुसार त्याच्यामध्ये नक्की बदल होतो. पण महिलांचं जर आपण खास करून म्हटलं तर विशेषत्वाने काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पण मला असं वाटतं की फक्त महिला आणि यांचा भाग न घेता कुठलीही एखादी व्यक्ती, मग ती स्त्री असो, पुरुष असो, तर कुठल्याही तुम्ही एखाद्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी स्वतःला जेव्हा एनरोल करताय त्यावेळेस पहिले त्यांनी आपले सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात मग तुम्ही आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन D, B12 हे बघितलं पाहिजे. तुमचे कार्डियाक मार्कर काय आहे ते सगळं चेक केलं पाहिजे. आणि जर कुठे काही कमतरता असेल, कशाची डिफिशियन्सी असेल, तर त्याच्यावर ट्रीटमेंट करता करता आपण ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये एनरोल नक्की करू शकतो. आणि महिलांसाठी मग आपण जर मुद्दा काढला की काय विशेषत्वाने, तर यस, कॅल्शियम आणि आयर्न. कारण मला असं वाटतं एक महिला जी आहे तिच्या लाईफस्पॅनमध्ये आपण बघितलं तर एक वेगवेगळे 3 टप्पे येत आहेत. प्युबर्टीचा टप्पा येतो, मग प्रेग्नन्सी आहे, लॅक्टेशन आहे, मेनोपॉज आहे, आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात. त्याचबरोबर काही हार्मोनल चेंजेस होतात आणि त्यानुसार काही बऱ्याचशा गोष्टी ह्या कमी जास्त होत राहतात. अगदी आपण जसं म्हटलं प्रेग्नन्सी, लॅक्टेशन यामध्ये खास करून आयर्न आणि कॅल्शियम याची जास्त गरज असते. पण काही कारणाने ते दुर्लक्षिलं गेलं तर त्या डिफिशियन्सी राहतात. आणि एक महिलांमध्ये असं नेहमी असतं की दुर्लक्ष केलं जातं, निग्लिजन्स असतो, ते सेल्फ केअर थोड्याशा त्या नाही स्वतःकडे लक्ष देत. त्यामुळे उलट मी म्हणते, जर आता तुमच्या सायकलिंग क्लबमध्ये महिला जॉईन होत आहे तर आल्यानंतर फर्स्ट त्यांच्या ह्या टेस्ट करून घ्या. आणि जर ते कमतरता असेल तर नक्की त्यांनी ह्याच्या सप्लिमेंट्स घ्याव्या. आणि आहारामध्ये तसं कॅल्शियम रिच म्हणजे आपण म्हणू दुधाचे सगळे पदार्थ, नाचणी, राजगिरा यांचा समावेश करावा. तसंच आयर्न जे आहे, हिमोग्लोबिन वाढणं, आयर्न जे आहे त्यासाठी मग सगळ्या प्रकारचे खजूर आहे, मनुका आहे, हिरव्या पालेभाज्या आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, अळीव आहेत, या सगळ्यांचा आहारामध्ये समावेश करावा. प्लस नॉनव्हेज खात असेल तर त्यांनी नक्की त्याचं सेवन करावं. म्हणजे महिलांनी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं. आणि तसं सगळ्यांनीच द्यावं, महिला पुरुष दोघांनी द्यावं. कारण आयर्न आणि कॅल्शियमचं आपण बघितलं, तुमचे जे ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये त्याचा परिणाम, आयर्न जर कमी असेल तर लवकर थकवा येणार. परत तुम्ही म्हटले तसं कॅल्शियम कमी आहे किंवा आयर्न, तर क्रॅम्प्स येणं, मग इथे दुर्लक्ष झालं तर आपला मुळात तुमचं परफॉर्मन्सच वीक व्हायला लागतो, मसल स्ट्रेंथनिंग होणार नाही, लवकर प्री मॅच्युअर फटीग येणं यासारखी लक्षणं दिसतात. मग हे सगळं टाळायचं असेल तर यस, आपली बॉडी आपण त्या ॲक्टिव्हिटीसाठी चांगली तयार करणं, न्यूट्रिशनच्या माध्यमातून तयार करणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. जसं आता मॅडमने सांगितलं की आपण कुठल्याही खेळाला सुरुवात करायच्या आधी आपले रक्ताच्या चाचण्या करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा लोकांना रुटीन चेकअप हे केलंच जात नाही बहुधा. तर आपलं बेसिक हिमोग्लोबिन किती आहे बऱ्याच स्त्रियांना माहीत नसतं. फक्त त्या ॲक्टिव्हिटी दरम्यान म्हणतात नाही मला खूप थकवा येतोय. अरे पण मग त्यांचे इन्व्हेस्टिगेशन केल्यावर कळतं की त्यांचं हिमोग्लोबिनच कमी आहे, रक्ताची कमतरता आहे. तर कुठल्याही खेळामध्ये जायच्या आधी आपले बेसिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शिवाय मॅडमने सांगितलं तसे आपल्याला बाकी कार्डियाक मार्कर्स वगैरे, जसं लोक मॅरेथॉनसाठी तयारी करतात किंवा कोणाला BRMची तयारी करायची आहे, मग त्यावेळेला आपण इन्सिडेन्सेस ऐकतो की टाटा मॅरेथॉनच्या वेळेला बऱ्याच लोकांना ते कोलॅप्स झाले. तर बेसिकली लोकांचे रेग्युलर इन्व्हेस्टिगेशन नसतात म्हणून हे प्रॉब्लेम होतात. तर कुठलाही खेळ सुरू करण्याच्या आधी आपण आपल्या रक्ताची चाचणी करणं खूप गरजेचं आहे.
बरोबर आहे वैशाली. एक पॅथॉलॉजिस्ट म्हणून मी हे की ते सांगू इच्छिते, अधोरेखित करू इच्छिते रादर, की B12 डिफिशियन्सी स्पेशली ही व्हेजिटेरियन लोकांमध्येच फक्त असते असं काही नाही नाहीये, आहे. नाही. नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये नक्कीच असते, किंवा मी पुरुष आहे तर मला B12 डेफिशियन्सी नाही. असू शकत नाही असा गैरसमज आहे. नॉन व्हेज खाणाऱ्या पुरुषांमध्ये पण B12 डेफिशियन्सी खूप वेळा मिळते. बरं मॅडम, तुम्ही आता जे सांगितलं ते डाएट थोडं हाय कॅलरीकडे जातं आणि डेली अलाउन्स हां. सिडेंटरी लाईफस्टाईलचा, ते दोनमध्ये काय फरक आणि तो कसा असावा. मेंटेन करायचा? बरोबर आहे. आता जे आपण बघितलं की आपण राईड करताना डाएट घेतोय, कार्बोहायड्रेट घेतोय किंवा हे करतोय, पण त्यावेळेस आपली ॲक्टिव्हिटी तेवढी होत राहते. त्यामुळे जरी आपण ते कॅलरी कन्झ्युम केल्या तरी त्या बर्न पण त्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे जरी तो हाय कॅलरी डाएट असला तरी तो त्या इव्हेंटसाठी बरोबर असतो. पण डेली डाएटमध्ये काय आहे तर येस, डेली डाएटमध्ये जर आपण बघितलं, जसा मी मगाशी पण उल्लेख केला की आपण एखाद्या व्यक्तीसाठी किती कॅलरी पाहिजे किंवा त्याचा कसा आहार असावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. मग त्याचं हाईट, वेट, लाईफस्टाईल, या त्याची ॲक्टिव्हिटी काय, त्याचं मेटाबॉलिझम काय, या सगळ्या बाबींचा विचार करून आपण डाएट दिला जातो. पण यासाठी मग आपलं जे ICMR आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, यांनी एक गाईडलाईन आपल्याला दिली आहे की एक सामान्य माणसाची, जनरल व्यक्तीची थाळी कशी असायला पाहिजे. तर मग यामध्ये या थाळीच्या 50% भागामध्ये ह्या भाजीपाला, फळं याचा समावेश असायला पाहिजे. त्याचबरोबर 25% भागामध्ये प्रोटीन असलं पाहिजे आणि मग उरलेला जो 25% भाग आहे यात कार्बोदके म्हणजे चपाती, भात, भाकरी याचा समावेश असायला पाहिजे. तर मग आता ह्यामध्ये मला एक स्पेशली सांगावं असं वाटतं की आपण जेव्हा आपले डेली डाएट प्लॅन करतो त्यावेळेस एक मी म्हणेन की महिलांना ती जबाबदारी दिली जाते की लेडीजने ते करायला पाहिजे. पण मुळात घरातल्या सगळ्यांनी ह्या डाएटच्या प्लॅनिंगमध्ये भाग घेतला पाहिजे. आठवड्याचं मील प्लॅन बनवले पाहिजे. आणि जसं आपल्या डोक्यात रोज असतं की आज काय भाजी करायची आहे, तसंच आज आपल्या घरच्यांना किंवा आपल्या ताटात काय प्रोटीन असेल हे आपण बघितलं पाहिजे. कारण आता सगळीकडेच हे आहे की भारतीय आहार हा प्रोटीनमध्ये लॅक असतो आणि कार्बोहायड्रेट जास्त असतो. पण प्रोटीन आपण स्पेसिफिकली की आजच्या ताटात काय प्रोटीन जात आहे जेवणामध्ये, मग काय कडधान्य आहे का, तर शाकाहारी लोकांसाठी आपण म्हणू कडधान्य आहे, दूध आहे, पनीर आहे, सोयाबीन आहे, त्याचं टोफू आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण रोजच्या जेवणात प्रोटीन ॲड करू शकतो. त्याचबरोबर नॉनव्हेज लोकांसाठी अंडी आहेत, मासे आहे, चिकन आहे, या स्वरूपात आपण प्रोटीन ॲड करू शकतो. सो प्रोटीनवर आपण स्पेसिफिकली फोकस केला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्या जेवणामध्ये जर आपण बटाट्याची भाजी आणि चपाती खातोय तर आपण स्टार्च आणि स्टार्च एवढंच खातो, आपण कशासोबत कंबाईन करत नाही. तर मग त्यावेळेस आपल्या जेवणात एक दह्याची वाटी असेल तर ते उत्तम आणि पूर्ण मील होईल. आणि साधी चपातीच्या ऐवजी आपण समजा पालक पराठा केला आहे किंवा बीटरूट पराठा केला आहे तर मग भाजीचा किंवा फायबर जसं तुम्ही म्हणता ते त्याच्यामध्ये ॲड होतंय. मॅडम, तुम्ही जसं म्हटल्या की राईडमध्ये ते जे कार्बोहायड्रेट्स किंवा जे एक्स्ट्रा घेतलं जातं ते कन्झ्युम होते, तर वजन जर कमी करत असाल तर राईडमध्ये कमी खाण्याचं एक्सपेंडिचर. ओके, येस येस. म्हणजे तुम्ही सांगितलेलं डाएट आणि आमच्या बऱ्याचशा ॲक्च्युली क्लब मेंबर्समध्ये जस्ट या म्हणजे जॉईन करतात, त्यांचा उद्देश हा असतो की आम्हाला वेट लॉस करायचं आहे. बरोबर. तर मग वेट लॉससाठी वेगळा डाएट आणि रुटीनसाठी वेगळा डाएट असा काही असेल का, काही बदल करावे का? नाही, तर ॲक्च्युली याच्यामध्ये जसं मी बोलली की आपण जर एखाद्या कॅलरी डिफिशियंट, आपण जेव्हा वजन कमी करण्यासाठी जे आपण डाएट घेतो तर जेवढं आपण कॅलरी कन्झ्युम करतो त्यापेक्षा जास्त आपल्याला त्याचं एक्सपेंडिचर करावं लागतं. आणि जर ते जास्त कॅलरी खर्ची झाल्या आणि तो निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आला तर वजन कमी व्हायला मदत होते, म्हणजे फॅट लॉस व्हायला मदत होते. मुळात सायकल ही ॲक्टिव्हिटी ही उत्तम आहे की फॅट लॉस करण्यासाठी. मग त्यामध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटीमध्ये हाय इंटेन्सिटी आणि मॉडरेट इंटेन्सिटी असं कंबाईन करू शकता. आणि आता आपण जसं उल्लेख केला की प्रत्येक व्यक्तीचं सध्याचं वजन आणि त्याचं आयडियल बॉडी वेट, म्हणजे जेव्हा त्याला आपण कॅलरी देणार की ह्या व्यक्तीला समजा इन जनरल वजन कमी करण्यासाठी 1500 कॅलरी घ्यायच्या आहेत तर त्या अनुषंगानेच त्याचा तो डाएट प्लॅन आपण बनवणार. त्यामुळे यस, त्याचं आणि एक सायकल ॲक्टिव्हिटी तुमची होते 1 तासाची 1.5 तासाची, साधारणतः त्याच्यात 400 ते 1000 कॅलरी बर्न होऊ शकतात डिपेंड ऑन इंटेन्सिटी. मग त्याच्या एवढ्या कॅलरी खर्च होणार आहे तर तो जे कॅलरी घेतो त्या दोघांचा आपण तो बॅलन्स करूनच त्याला डाएट देणार. त्यामुळे मग वेट गेन नाही होणार, तर वेट लॉसला नक्की हेल्प होईल. थँक्यू सो मच मॅडम. तर मॅडम खूप छान माहिती सांगितली तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना.
तर तुमच्या ह्या माहितीचा नक्कीच आपल्या सर्व ॲथलीट्सला उपयोग होईल अशी मी एक आपला मुद्दा राहिलाय तो मी थोडा एक्सप्लेन करते Yes, madam. की आपण एक कार्बोहायड्रेट जे आपण आदल्या रात्री काय जेवायला पाहिजे हा Correct. एक मुद्दा होता त्याच्यामध्ये. तर आदल्या रात्री काय खाल्लं पाहिजे तर जनरली जेव्हा लॉंग रनला जाता किंवा BRM ला जाता तर त्याला आपण कार्बोहायड्रेट लोडिंग म्हणतो. तर इवन ते जे डाएट आहे की जे त्याच्या अगदी 3 दिवस किंवा 1 आठवडा आधीपासूनच प्रोटीन कमी करून कार्बोहायड्रेट जास्त घेतले जातं. कारण मी जसं मगाशी पण सांगितलं की आपल्याला जी एनर्जी मिळते ॲक्टिव्हिटीला ती ग्लायकोजन जे स्टोअर असतात त्याच्यापासून एनर्जी मिळते. पण आणि मग जशी ॲक्टिव्हिटी होते तसे ते खर्च होतात. तर आणि मुळात आपल्या शरीराची हे ग्लायकोजन स्टोअर करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती लिमिटेड असते. मग अशा वेळेस आपण आपल्या इव्हेंटच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर जनरली आपण जास्त कार्बोहायड्रेट खायला सांगतो. म्हणजे भात, भाकरी, चपाती, बटाटे, पास्ता अशा पद्धतीचा आहार आपण थोडा जास्त प्रमाणात घ्यायला सांगतो, जेणेकरून जे शरीरातले ग्लायकोजन स्टोअर आहे हे मॅक्सिमाइज होतील. आणि मग ते आपण नंतर म्हणतो ना ड्युरिंग राईड थकवा येणं किंवा काय येस तुमचे टॉपअप आपण नंतर करतच राहतो ड्युरिंग ॲक्टिव्हिटी ते ग्लायकोजन स्टोअर. पण अगोदर ते फुलफिल करणं गरजेचं आहे. यासाठी कार्बोहायड्रेट लोडिंग केलं जातं. ओके, थँक्यू मॅडम. ॲक्च्युली मलाही जरा मेच होतोय की आय थिंक लॉंग राईड आधी आपल्याला प्रोटीनची जास्त गरज असते असा माझाही कन्सेप्ट होता. पण मग ते आणि इवन असं आहे की आता समजा तुम्ही 2 ते 3 तासापेक्षा जास्त तुम्ही रन करताय तर त्यावेळेस मग इन बिटवीन म्हणजे 3 ते 4 तासानंतर तुम्ही थोडं प्रोटीन घेतलं जातं आणि घ्यावं. म्हणजे त्यावेळेस ते चालणार आहे. आपण अगदी आता हे 3 तासासाठी म्हटलो कार्बोहायड्रेट घ्या हे घ्या, पण मध्ये मग थोडंसं एक 5 ते 10 ग्रॅम प्रोटीन तुमच्या ह्याच्यात आलं. म्हणजे तुम्ही नट्स घेताय, बदाम वगैरे त्यात आहे प्रोटीन आहे, ते तुम्ही घेतलं किंवा तुम्ही BRM करताय किंवा 6-7 तास राईड करताय. मग अशा जेवणासाठी थांबलं तर काय खायचं नाही. तो खूप तेलकट तळलेलं खूप मसालेदार स्पायसी फक्त खायचं नाही. तुम्ही चपाती भाजी, दाल राईस, कर्ड राईस अशा सिंपल गोष्टी कुठे थांबून खाताय तर उत्तम आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण असं छोले भटुरे जे तुम्हाला GI डिस्ट्रेस येणार आहे ते खाऊ नये. ऍसिडिटी होईल किंवा आणि सुस्ती येईल. बरोबर, पुन्हा आपण आपल्याला अजून बूस्ट होऊन पुन्हा रन करायचं तर ते सोडून आपण पुन्हा जरा सुस्तावली जाईल, आपली हालचाल मंदावेल असं जेवलं नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण दही, ताक अशा गोष्टी घेऊ शकतो. म्हणजे अशा गोष्टींचं सिलेक्शन केलं पाहिजे बेसिकली जेव्हा आपण नाश्त्यासाठी थांबतो त्यावेळेला. बरोबर. तर काय नाही खायचं तर ड्युरिंग राईड आपण बोललो की हाय फॅटी हाय ग्रीसी फूड नाही खायचं. त्याचबरोबर जे आपण आदल्या रात्री खातो तर अगदी म्हणजे आपण आता तुम्ही बोलल्या की प्रोटीन जास्त खायचं का लॉंग राईडसाठी, पण आदल्या रात्री जसं मी बोलली कार्बोहायड्रेट लोडिंग करा. पण बघा आदल्या रात्री आपण म्हटलं तसं मटन किंवा असं रेड मीट जास्त हेवी जे पचायला जड आहे असं पण तुम्ही आदल्या रात्री खाल्लं तर दुसऱ्या दिवशी नो डाऊट कॉन्स्टिपेशन किंवा GI डिस्ट्रेस होतो. तर हे सगळं टाळण्यासाठी आपलं गट बघा, आपलं डायजेशन बघा, जे आपल्याला सहज पचतंय आणि ज्याचा त्रास होणार नाही असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. आणि आता आपण बघितलं की पोस्ट राईडमध्ये आपण बघितलंय रिकव्हरी, रिप्लेनिश, रिहायड्रेट याच्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचा आणि चौथा मुद्दा म्हणजे रेस्ट. सगळ्या ॲथलीट्ससाठी हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांचा जो मेन परफॉर्मन्स आहे किंवा इव्हेंट आहे त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त चांगलं केलं पाहिजे. यासाठी रेस्ट खूप महत्त्वाची. मग आदल्या दिवशी तुमची झोप जर चांगली झाली नाही आणि परत तुम्ही 2 तास झोपले, 3 तास झोपले आणि पहाटे उठून सायकलला गेले, नो डाऊट तो स्ट्रेस तुम्हाला येणार आणि लवकर थकल्यासारखं वाटणार. किंवा तुमचं इव्हेंट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही चांगली झोप किंवा विश्रांती घेतली नाही तर तुमची मसलची रिकव्हरी चांगली होणार नाही. तर चांगल्या रिकव्हरीसाठी आणि चांगल्या परफॉर्मन्ससाठी झोप होणं ही फार गरजेची आहे. तर सगळ्या ॲथलीटने यासाठी प्रयत्नशील राहावं की आपण न्यूट्रिशन चांगलं घेतोय, एक्सरसाइज चांगला करतोय, प्रॅक्टिस ट्रेनिंग करतोय, पण शरीराला विश्रांती देतोय का ह्याचा विचार करा आणि छान 7-8 तासाची झोप तुमची झाली पाहिजे. बरोबर. तर नक्कीच मॅडमने आज आपल्याला जे सांगितलंय त्याचा सर्व आपल्या ॲथलेट्सला फायदा होणारच आहे. आणि या व्यतिरिक्तही तुमच्या काही शंका असतील तर नक्की आमच्या इंटरव्ह्यू नंतर पोस्ट करा आमच्या क्लबला. आम्ही तुमच्या शंकांचं निरसन नक्की करूया. धन्यवाद मॅडम. धन्यवाद अपूर्वा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. श्रीरामपूर सायकलिंग क्लब. आज डॉक्टर वैशाली, डॉक्टर अपूर्वा यांच्याबरोबर गप्पा मारून खूप छान वाटलं आहे. आणि आत्ता जसं डॉक्टर वैशाली म्हणाल्या तसं की तुमच्या काही शंका असतील तर नक्की पोस्ट करा. आम्ही पुन्हा एकदा असंच ॲक्टिव्ह होऊ आणि
अशा गप्पांमधनंच जास्तीत जास्त नॉलेज शेअर केलं जातं. थँक्यू सो मच मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.